मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणावर नवी दिल्लीत बैठक पार पडली। सुप्रिया गटाची बैठकीकडे पाठ। आणि आता बातमी, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय राजकीय वर्तुळातही। यावरून आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र पाहावयास मिळतंय। राजकारण तापलेलं आहे। या संदर्भात चालकांवर बैठका होताना दिसतायत। तर मराठा आरक्षणावर नवी दिल्लीतही बैठक पार पडली। मात्र या बैठकीला सुप्रिया गटाने मुख्यमंत्री पाठ फिरवल्याचं पाहावयास मिळालंय। तर मराठा आरक्षणासंदर्भात बातमी, मराठा आरक्षणावर नवी दिल्लीत बैठक पार पडली आणि या बैठकीला मात्र सुप्रिया गट हजर नव्हता। एक प्रकारे सुप्रिया गटाने या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहावयास मिळालेलं आहे। मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे। मनोज जरांगे हे आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट करत आहेत, राज्य सरकारला इशारा देताना दिसत आहेत। त्यावरून आता राजकारण तापलेलं पाहावयास मिळतंय। मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत। नवी दिल्लीतही बैठक पार पडलेली आहे। मात्र नवी दिल्लीत झालेल्या बैठकीकडे सुप्रिया गटाने पाठ फिरवल्याचं पाहावयास मिळालंय। रस्ता नाही, रोड नाही, पाणी नाही, ही परिस्थिती आज राहिली का? तशी राहिलीच नाही। आणि हा जजमेंट केव्हाचा आहे? 1992चा। 1992चा निकष आज लागू होणार का? म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं। आपण जर ते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली म्हणजे आम्ही आरक्षण देणार। आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही जे 12% 60% द्याल, 60% द्याल। सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर परत मतदार लक्ष द्या, तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही। तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा, तरी या अर्थ येणार असेल ना सर्वोच्च न्यायालयाचे। म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन देऊ। आपण सर्वजण एकत्र आलोय, सगळ्या पक्षातले खासदार आलेले आहेत आणि म्हणून आज 2 ठराव तिथं पारित झाले। एक ठराव मी मुद्दाम आपल्या पुढं वाचू इच्छितो।